उठी पुत्रा जाई बाळा तीर्थी रे हिंड जा राजा जा साधूच्या संगतीत जा रे संन्याशी बन रे चांगलं काम कर दुसऱ्यासाठी जग काय आई आहे महाराज बालपणामध्ये संस्कार द्या बालपणामध्ये पुत्रासाठी जागा राहा चला पुत्रासाठी जागा असलं पाहिजे मदालसी सारखं जिजाऊ सारखं अहिल्याबाई होळकरांसारखं धनासाठी जागा असलं पाहिजे भाऊराव पाटलांसारखं दारेसाठी जागा असलं पाहिजे जी जानकी सारखं अजून एक सांगतो बंधू बंधू भावासाठी जागा राहा आपला भाऊ लगेच फेकून देत जाऊ नका एका आईच्या गर्भातून आलेले भाऊ भांडतात हो महाराज इतके भांडतात कोर्टात केस आहे महाराज एक किताचा बांधासाठी अर्ध्या एकरसाठी भांडणे महाराज मायबाप जगत नाहीत बरं जास्त दिवस आमच्या वडिलांचा मोठा अपघात झाला आणि लवकर गेले माझे वडील जरा आमची आई फार दुःखी झाली सुंदर होती आई दिसायला आणि नेमकं तिच्या लवकर तिला वैधव्य निर्माण झालं एक 10-12 वर्षापूर्वीची घटना आहे आम्ही तरुणच होतो आणि मग आईला खूप दुःख झालं आई खूप रडायची एक वर्षभर ती रडली सारखी रडली आम्ही समजून सांगायचो आमच्याकडे बघ म्हणायचो पण ती राहतच नसायची खूप मग आम्ही काय केलं आहे आम्ही दोघं भाऊ आहेत मी मोठा आणि मला एक लहान भाऊ आहे आम्ही दोघं जण आमच्या आईला घेऊन माऊलीच्या मंदिरात गेलो आळंदीला आणि तिच्या समोर माऊलीच्या समाधीवरती असा हात मांडला आणि दोघा भावांनी शपथ घेतली आईच्या समोर मरेपर्यंत वेगळं राहायचं नाही शपथच घेतली शपथ घेतल्यामुळं काय झालं आमच्या आई रडायचं बंद झालं आम्ही एकत्रित राहिल्यामुळं ती इतकी आनंदी महाराज इतकी प्रफुल्लित आहे छान जगायला लागली हो इतकी छान भावाचं चांगलं असलं की मायबापाचं आयुष्य वाढलं हा भले वेगळं राहा पण एकमेकाच्या विचारानं राहा एकमेकाला मदत करत चला फार वाईट काळ आला महाराज तुम्ही म्हणाल एवढं कसं काय जमतं बा तुमचं तर त्याची बायको माझी बायको बहिणी बहिणी म्हणून बरं फार अवघड काळ आहे हा पण नाही तर लय कठीण महाराज कोणाचे विचार जुळत नाही तर कुणाचं काय फार कठीण आहे पण ऐका माफ करायला शिका माफ करायला झालं तरी इडिट करायचं घरामध्ये भांडण झालं ना डिलीट करत चालायचं वस्तू डिलीट करत राहिलं की मोबाईल भरत नाही महाराज हँग पडत नाही तुम्ही डिलीट नाही केलं की मोबाईल खराब झाला म्हणे तसं आपलं जीवन तसंच डिलीट करीत चालायचं पुढं चालायचं मागचं सोडून द्यायचं मागीला केले ते अवघेची वावं पुढं पाहत चालायचं संत म्हणतात तसं पुढं सरकलं की टिकत राहतं रामायणात बघा गोष्ट आहे पहिल्या वरानं भरताला गादी मागते कैकई दुसऱ्या वरानं रामाला वनवास मागते रामचंद्र वनवासात जातात राम लक्ष्मण सीतामाई जातात असंच जीवन आहे बरं आपलं रामायण काय दुसऱ्याचं जीवन नाही ओ बोरकुंडकर थोडा थाटातला कार्यक्रम चाललाय मग 2 मिनिटं ऐका रामकथा ही दुसरी कथा नाही ती आपल्या प्रपंचाची कथा आहे आपल्याला सुद्धा सकाळी खूप आनंद होईल तर संध्याकाळी कधी कधी दुःख मिळेल कधी दुःख मिळेल तर कधी सुख मिळेल सुख आलं की माजू नका दुःख आलं की लाजू नका हे चालत राहणारं जग आहे हे चालणारं चक्र आहे असंच असतं विधना तेरे लेख किसी के समझ न पाते हैं विधात्यानं लिहिलेलं कधी कळत नसतं बरं कुणाला हात दाखवू नका आपला चांगला हातानं काम करा कष्ट करा माणसं जोडा प्रेम करा पैसे कमवा या हातानं काहीतरी कुणाला माझं काय होईल असं कळत नसतं जगात ते कळणारे ज्ञानोबाराय गेले तुकोबाराय गेले ते गेले आता पैसे घेणारे जास्त आहेत आता माझ्याकडे बघा तुमच्याकडूनच घेतील आणि तुम्हाला ते त्यांना का त्यांनी पैसे काय घेतले असते तुमच्या नाही ध्यानात ठेवा माझी विनंती आहे विधना तेरे लेख किसी के समझ न पाते हैं जन जन के प्रिय राम लखन सिय बन को जाते हैं एक राजा के राज दुलारे बन बन फिरते मारे मारे एक राजा के राज दुलारे बन बन फिरते मारे मारे सबके कष्ट मिटाने वाले कष्ट उठाते हैं जन जन के प्रिय राम लखन सिय बन को जाते हैं 14 वर्षासाठी रामचंद्र वनवासात जातात लखनजी जातात सीतामाई जाते तो भरत परत येतो भावासाठी जागर राहणं एवढं ऐकायचं पुढे जायचं ऐका बंधू धन दारा पुत्र जन बंधू भावासाठी एवढं ऐका पुढे जाता येईल मी ऐका भरत परत येतो त्या भरताला माहिती पडतं माझ्या दादाला माझ्या आईनं 14 वर्षाचा वनवास दिला
या देशातला पहिला मुलगा आहे. आपल्या आईला श्राप देतो, कैकई हे पापी मा, आजपासून हा भरत तुला कधी आई म्हणणार नाही आणि मा तुझं नाव कोणी घेणार नाही. सांगा मला, तुमच्यापैकी एखादीचं नाव कैकई आहे? कैकई बोरकुंड मध्ये एखादी कैकई आहे? नावाला सुद्धा नाही. ज्योती नावे, धनश्री आहे, परी आहे, नवीन आलेलं खुशी आहे, सत्यभामा आहे, शालिनी ताई आहे, सगळ्या प्रकारची नाव आहेत. बघा, तुमची प्रत्येकीचं नाव भिन्न भिन्न आहे, पण तुमच्यात कैकई नाव नाही. का नाही? दुसऱ्यासाठी नाही जगली, स्वतःसाठी जगली. स्वतःच्या मुलाच्या गादीचा विचार करते, लोक तिचं नाव घेत नाही. दुसऱ्यासाठी जगा. बाळासाहेबांचं नाव लोक घेत असतात. आमच्यापाशी बसले की त्यांना त्यांच्याबद्दल बोलत असतात. आमच्या मुलाचं शिक्षण इथं झालं म्हणतात, आमची फीस नाही घेतली म्हणतात साहेबांनी. सैनिकांच्यासाठी शाळा आहे म्हणतात. गावाच्या विकासात जिल्ह्यात नाही, धुळे जिल्ह्यात नाही असं आमचं गाव बनवलं म्हणतात. इथं हागणदारी मुक्त गाव आहे. काही नुसते पेपरला आहेत, कागदावर आहेत. इथं कागदावर नाही, प्रॅक्टिकली गाव आहे. प्रत्येकाला 24 तास पाणी आहे. दुसऱ्यासाठी जगून बघा. लोक तुम्हाला मुजरा करतील, तुमचं नाव घेतील, तुमचे फोटो लावतील, पण तुम्ही स्वतःसाठी जगलात की मग तुमच्या मातीलाही लोक आता येणार नाही. पंगत घातली की पत्रिकेला नाव येतं. चांगलं काम केलं मी देणारा महाराज. जसं साहेब कार्यक्रम करतात ना, तसं मी वडिलांचा कार्यक्रम करतो. 10 वर्ष झाले करतो. 10 लाख रुपये खर्च करतो. महाराज, तुमचे जे देणार तुम्ही पैसे देता ना मलाही, यातले अर्धे पैसे तरी त्या कार्यक्रमात मी खर्च करतो. गेल्या वर्षी मी 4 शिक्षक बोलवले होते. ते 4 शिक्षक असे बोलवले होते की ते स्वतःचा पगार स्वतःसाठी वापरत नाहीत साहेब, बरं का. मग ते पगार गरिबासाठी वापरतात. कोणातरी गरिबाला धान्य देतात, किराणा घेऊन देतात. त्या 4घांना बोलवलं. त्या 4ही मास्तरला मी 1-1 लाख रुपयाची मदत केली की बा तुम्ही हे पैसे गरिबापर्यंत पोहोचतं करा. आम्हाला कोणापर्यंत जाता येत नाही, पण तुम्ही हे दान द्या. आम्हाला मिळतात ना, हे थोडेसे लोकांना द्या. मी नक्की सांगतो, तुम्हाला मिळण्यातून थोडंसं जर देत असाल ना, लोक तुम्हाला खूप मोठं बनवतील, जे जे कार करतील, तुमचा सांभाळतील लोक तुम्हाला. पण माझंच घर, माझाच बंगला मग नाही, मग तुमच्या मातीला सुद्धा लोक येणार नाही. ध्यानातच ठेवा. भरत म्हणतो, मा तू पापी आहे, मा तू स्वार्थी आहे. तू माझ्यासाठी गादी मागितली, माझ्या दादाला वनवास दिला. मा आजपासून तुला आई म्हणणारच नाही, पण तुझं नाव कुणी घेणार नाही आणि ही गादी माझ्या दादाला दिल्याशिवाय राहणार नाही. काय बंधू प्रेम आहे. ज्याला गादी मिळाली तो गादी घेऊन जातो भावासाठी, आणि ज्याच्यासाठी गादी मागितली होती तो म्हणतो माझी नाही गादी, माझ्या भरतासाठी. काय प्रेम आहे महाराज. एक भाऊ गादी सोडून गेलाय भावासाठी, एक भाऊ गादी घेऊन निघालाय भावासाठी. याला बंधू प्रेम म्हणतात. भरत चला रे अपने भैया को मना, राजा को मनाने भैया को मनाने, भैया को मनाने राजा को मनाने, राजा का अधिकार राजा को लौटाने. भरत चला रे अपने राजा को मना. गादी घेऊन निघाला, सिंहासन घेऊन निघाला. वेळ कमी आहे, प्रभूच्या पाया पडला, मला माफ करा म्हणतो. ही गादी तुमची आहे, हे सिंहासन तुमचं आहे. असं जरा माफी मागायला शिका. चुकी नाही हो त्याची, त्या भरताची चुकी नाही तरी माफी मागतो. काही होत नाही महाराज, माफी मागितली की देव तुम्हाला अजून मोठा करतो. हो, भरतासारखं प्रेम देवाचं कोणावरच नाही महाराज. का नाही? तो चुकलं नाही तरी माफी मागतो. मला माफ करा म्हणतो. ही गादी तुमची आहे प्रभू, माझ्या आईचं चुकलंय, अयोध्येला माफ करा, परत चला, परत चला. त्यावेळेला रामचंद्र त्या भरताला जाग करतात. तेवढं जाग करणं ऐका, मला पुढं जायचं. रामचंद्र म्हणतात, भरत असं नाराज होऊ नको, असं दुःख करू नको, असं रडू नको. का रडू नको? दैव जात दुःखे भरता, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. कधी कुणाला दोष देत जाऊ नका. प्रारब्ध असतं, नशीब असतं, जे घडायचं ते घडत असतं. माय कैकईना दोषी नव्हे दोषी तात, राज्य त्याग कानन यात्रा असे कर्मजात. खेळ चाललासे माझ्या पूर्व संचिताचा,
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. हे भरत असं नाराज होऊ नये. दोन गोष्टीतून कुणी वाचत नाही, दोन गोष्टी कुणाला चुकत नाहीत. कोणत्या? एक तर आपण सगळे म्हातारे होणार आहे, म्हणून लय मेकअप करू नका, लय क्रीमा लावू नका. फॅरन लवली लावता हा मग अमेरिकन बाईचा शेंबोडे बरं. कितीही क्रीम लावली तरी अजून माणसं गोरे नाहीत बघा. माझी बायको रोज लावते, अजून गोरी नाही, होत नाही. कितीही दिवस लावा, कितीही क्रीमा लावल्या आणि कितीही भारी दिसला तरी म्हातारे हो बरं. आपण ध्यानातच ठेवा. काही काही लोक असे फोटो काढतात. काढ रे, साहेबांच्या शाळेत येणार, झाडापाशी उभं राहणार, काढ रे फोटो. झाडामध्ये फोटो काढ बरं. ते नुसतं मोबाईल मध्ये नाही काढणार, त्याचे मोठाले कटआउट बनवणार, असे हॉलमध्ये लावणार घराचे. शिवाजी महाराजाचा नाही, ज्ञानोबरांचा नाही, पांडुरंगाचा नाही, पण त्याचा. आपण त्याच्या घरात फेटा बांधायला बसलो का, चहाची कबशाळी. काय पैलवान आहे, काय मालक आहे, ज्याचा फोटो आहे तो आपल्या शेजारी खाली बसलेला असतो, खोबऱ्याची वाटी झालेली असते, नाकातून शेंबूड येतो, कपाळावर आड्या पडलेल्या असतात, सारखंच दिसतंय. चहा संपला की म्हातारं खालून म्हणतो, बाबा मीच आहे, मीच. पैलवान होतो, पैलवान एक नंबर. धुळे जिल्ह्यात कुणाला ऐकत नव्हतं. मग आपल्याला म्हणावं लागतं, काय होतास तू, काय हसू नका, आपलं सुद्धा हेच होणार आहे. आपण सगळे म्हातारे होणार आहे. तो बोरकुंडकर, नाहीच म्हातारे झालो तर सगळे मरणार आहे. दोनच गोष्टी आहेत बरं का. एक तर म्हातार होणार आहे, नाही म्हातारे झालो तर मरणार आहे. भरत जरा मरण यातून सुटला, कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला कारे कुणी जीवनात. काय शोक करीसी वेड्या स्वप्नीच्या फळाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. जा बाबा जा, अयोध्येत हो तू राजा, रंक मी बनीचा. तू मालक आहे बाबा, मी वनवासी आहे, माझ्याकडे परत येऊ नका. मीच 14 वर्षानं परत येतो, बापाचं वचन पूर्ण करू गड्या. तू मालक हो, शीश पर खड़ा हो, आखियों में पानी, राम भक्त ले चला रे, राम की निशान. माझी विनंती आहे तुम्हाला, असं जागं राहा. रामचंद्राने भावाला जागं केलंय, भाऊराव पाटलांनी धनासाठी जागेत, जानकी माता नवऱ्यासाठी जागी आहे, राजमाता जिजाऊ पुत्रासाठी जागी आहे. महाराज 10 वाजून 20 मिनिटं झाले, कळलं आम्हाला कुठं कुठं जागं राहायचं, कसं कोण जागं राहिलंय. फार छान तुम्ही सांगितलं. पण असं जागं राहिल्यावर काय मिळतं महाराज, असं जागं राहिल्यावर काय मिळतं सांगतात महाराज. अभंगाच्या पहिल्या